गुड मॉर्निंग फ्रेंड. मी काल काही एक्झाम्पल घेतले होते. पुढचे एक्झाम्पल मी घेतोय. तर पहा, प्रॉब्लेम आहे फाइंड द जनरल सोल्यूशन ऑफ cos 3 theta is equal to cos 2 theta. Okay. Solution given equation cos 3 theta is equal to cos 2 theta. हे इक्वेशन दिले. याच्या अगोदरचे जे प्रॉब्लेम होते आपले आले होते एखाद्या प्रॉब्लेम मध्ये, पण इकडली साइड जी राहिली ती 1 किंवा 0 राहायची. 4 थीटा वगैरे काहीतरी आलं होतं. आता पहा, दोन्ही इक्वेशनच्या दोन्ही साइडला काय डबल अँगल, ट्रिपल अँगल, ट्रिगोनोमेट्रिक रेशोज आहे. ठीक आहे. तर पहा, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. बाय युजिंग फॉर्म्युला कुठला आहे? cos theta is equal to cos alpha implies theta is equal to 2n pi plus or minus alpha. ठीक आहे. आता इथं जे आहे 3 theta मध्ये इथं theta आहे आणि अल्फाच्या ठिकाणी 2 theta आहे. ठीक आहे. therefore the general solutions of given equation आता थीटा, आता इथं थीटाच्या ऐवजी इथं किती आहे? 3 थीटा इज इक्वल टू 2n पाय, हे कॉन्स्टंट आहे, ते ॲज इट इज राहील, प्लस और मायनस. आता इथं अल्फाच्या ठिकाणी काय, इथं 2 थीटा आहे, म्हणजे इथं 2 थीटा. आता तो इथं आपल्याला दोन इक्वेशन भेटले, एक प्लस आणि एक मायनस. आता पहा, बाय टेकिंग पॉझिटिव्ह साइन 3 थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस 2 थीटा. आता पॉझिटिव्ह साइन घ्यायचे, त्यामुळे मायनस लिहित नाही मी. आता पहा, 2 थीटा इकडे आल्यानंतर काय होईल? 3 थीटा मायनस 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय, म्हणजे थीटा इज इक्वल टू 2n पाय. आता n जे आहे ते रियल नंबर आहे, म्हणजे n बिलॉंग्स टू z कंडिशन आहे. ठीक आहे. हे एक झालं. आता दुसरं बघूया आपण. बाय टेकिंग निगेटिव्ह साइन घेतलं तर काय होईल? 3 थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस 2 थीटा. आता मायनस एक टाकलं तर प्लस होईल, म्हणजे 3 थीटा प्लस 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय, म्हणजे 5 थीटा इज इक्वल टू 2n पाय, म्हणजे थीटा इज इक्वल टू काय झालं? 2n पाय डिवाइडेड बाय 5, where n belongs to z. ठीक आहे. therefore the general solution, आता आपण हे जे इक्वेशन लिहिलं होतं, जनरल सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन, हे जनरल लिहिलं होतं आपण, जनरल. ठीक आहे. जनरल सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन आर थीटा इज इक्वल टू, एक तर आहे 2n पाय, और दूसरा कुठलं आहे? थीटा इज इक्वल टू 2n पाय डिवाइडेड बाय 5. हे दोन जनरल सोल्युशन आहे. ठीक आहे. अतिशय सिंपल असा प्रॉब्लेम आहे. ओके. याला दुसऱ्या प्रकारे सॉल्व करता येते, पण मी अजून एक एक्झाम्पल घेतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी दुसऱ्या प्रकारे याला कसं सॉल्व करायचं. ठीक आहे.
दुसरा प्रॉब्लेम येते. आता दोन्ही कॉसचे होते त्याच्यामुळे फॉर्म्युला तुम्हाला यूज करायला काही याच्यामध्ये अडचण नव्हती. ठीक आहे. जर समजा आता इक्वेशन मध्ये एका साईडला कॉस आलं दुसऱ्या साईडला साइन जर आलं तर त्यावेळेस काय करायचं बघा. फाइंड द जनरल सोल्यूशन ऑफ cos 5 theta is equal to sin 3 theta. पहा अतिशय सोपं आहे. याच्यामध्ये काय करायचं, एक तर तुम्ही कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करून घ्या किंवा साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करून घ्या. ठीक आहे. म्हणजे दोन्ही सारखे आले पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला हे फॉर्म्युला यूज करता आले पाहिजे. जसं की sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा इम्प्लाइज हा फॉर्म्युला यूज करता आला पाहिजे, किंवा cos थीटा जस्ट आपण जो यूज केला तो इज इक्वल टू cos अल्फा इज इक्वल टू इम्प्लाइज. तर हे फॉर्म्युले तुम्हाला यूज करता आले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. एक तर कॉसला तुम्ही साइन मध्ये कन्वर्ट केला किंवा साइनला तुम्ही कॉस मध्ये कन्वर्ट करा, जेणेकरून दोन्ही वेगळे एक फॉर्म्युला तुम्हाला यूज करता येईल. ठीक आहे. तर पहा साइनला आपण कन्वर्ट करूया. आता तुम्हाला ज्यावेळेस कन्वर्ट करायचं समजा साइनचं कॉस कॉसचं साइन, तर तुम्हाला ऑल सिल्वर टिकप्स माहिती आहे. ज्यावेळेस π/2 मायनस किंवा प्लस थीटा जर केलं, पहा पुन्हा सांगतो मी, π/2 प्लस और मायनस थीटा जर केलं तर काय होते, ते जो ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहे तो साइनचा कॉस मध्ये, कॉसचा साइन मध्ये, टॅनचा कॉट मध्ये, कॉटचा टॅन मध्ये अँड सो ऑन असं कन्वर्ट होतं. तुम्ही ते ऑल सिल्वर टिकप्स मध्ये पाहिले. ठीक आहे. आता शक्यतो तुम्ही काय करायचं, हे π/2 मायनस थीटा घेत चला. आता कशामुळे पहा, आता प्लस घेतलं तरी काही अडचण नाही, पण हे तुम्हाला माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि हे फोर्थ क्वाड्रंट. तुम्हाला माहिती आहे π/2 मायनस थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो, फर्स्ट मध्ये येतो. आणि फर्स्ट मध्ये सर्वच कसे येतं, पॉझिटिव्ह. म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह येत का निगेटिव्ह येत पुन्हा बाकी जास्त पाहण्याची गरज नाही पडणार. तर पहा आता गिव्हन इक्वेशन cos 5 थीटा इज इक्वल टू sin 3 थीटा. ठीक आहे. इज इक्वल टू, आता याला मी कन्वर्ट करतो कॉस मध्ये, आणि कॉस मध्ये कन्वर्ट करताना इथं π/2 मायनस 3 थीटा. पहा वाटल्यास ऑल सिल्वर टिकप्स तुम्ही यूज करा. हे फर्स्ट मध्ये येते, फर्स्ट मध्ये येते, कॉसचं काय होते, साइन होते, आणि फर्स्ट मध्ये आल्यामुळे ते साइन पॉझिटिव्हच असतं. ठीक आहे. आता पहा cos 5 थीटा, सॉरी cos 5 थीटा. आता दोन्ही cos cos मध्ये आले, तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचो बाय युजिंग फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला आहे तो, cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा implies थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और माइनस अल्फा. हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा. देयरफॉर आता पहा थीटाच्या ऐवजी इथे किती आहे, 5 थीटा इज इक्वल टू 2n पाय कॉन्स्टंट आहे ॲज इट इज तुम्ही, प्लस और मायनस. आता अल्फाच्या ठिकाणी काय आहे, अल्फाच्या ठिकाणी π/2 मायनस 3 थीटा. जसं आपण मगाशी घेतलं तर एक प्लस साठी आणि एक मायनस साठी. तर पहा आता बाय टेकिंग पॉझिटिव्ह साइन, ठीक आहे, पॉझिटिव्ह साइन घेतलं तर 5 थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस साइन π/2 मायनस 3 थीटा. हे असं आहे. पाहत आहे मायनस एक राहिल्यानंतर प्लस होईल. इथं 8 थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस π/2. ठीक आहे. त्याच्यानंतर 8 जर तुम्ही इकडे नेलं आणि डिवाइड जर केलं तर थीटा इज इक्वल टू 2n पाय डिवाइडेड बाय 8 प्लस π/16. बरोबर आहे.
पुन्हा एकदा रिराईट करून घेऊ शकता तुम्ही त्याला. थीटा इज इक्वल टू n पाय डिवाइडेड बाय 4 प्लस पाय बाय 16. ठीक आहे. here n belongs to z. हे एक झालं. दुसरं पहा, बाय टेकिंग निगेटिव्ह साइन जर घेतलं तर काय होईल, थीटा इज इक्वल टू हे पाहिजे थीटा नाही ते पाहिजे आहे फाय थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस साइन आणि नंतर ब्रॅकेट मध्ये होईल पाय बाय 2 मायनस 3 थीटा. 2n पाय मायनस पाय बाय 2. आता हे मायनस न प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय करत असतो. हे मायनस झालं, हे मायनस मायनस प्लस झालं, प्लस 3 थीटा. ठीक आहे. हे 5 थीटा. आता 3 थीटा इकडे मायनस होईल, 5 थीटा मायनस 3 थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस पाय बाय 2. ठीक है. इधर 2 थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस पाय बाय 2. हे 2 पलीकडे गेले डिवाइड मध्ये काय होईल, थीटा इज इक्वल टू n पाय मायनस पाय बाय 4. ठीक है. देयरफॉर द जनरल सॉल्यूशन ऑफ given equation theta is equal to पहिलं कुठलं होतं, n पाय डिवाइडेड बाय 4 प्लस पाय बाय 16 और थीटा इज इक्वल टू n पाय माइनस पाय बाय 4. ठीक आहे. पहा, ज्यावेळेस इक्वेशन मध्ये एक कॉस आणि एक साइन येईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं, त्याला पाय बाय 2 मायनस न ही टर्म घेऊन तुम्ही त्याला कन्वर्ट केलं पाहिजे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनला. ठीक आहे. तर तुम्हाला मी एक होमवर्क देतो बघा. होमवर्क घ्या तुम्ही. हे इथलं मी मोडून टाकतोय आणि त्याचं देतो. Find the general solution of cos 4 theta is equal to cos 2 theta. ठीक है. पहा, तुम्हाला मी मग सांगितलं होतं हे प्रॉब्लेम तुम्ही दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सोडू शकता. आता ही एक पद्धत झाली. आता ही सोपी आहे. शक्यतो मला असं वाटतं की तुम्ही हीच मेथड तुम्ही यूज करावी. पण तरी सांगतो मी, जर तुम्हाला ती सोपी जर वाटत असेल तर त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा घरी मी ज्या मेथडने सॉल्व्ह केला तो. आता हा प्रॉब्लेम मी काय करतो, जी दुसरी मेथड आहे अल्टरनेटिव्ह त्या मेथडने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. पहा, गिवन इक्वेशन आहे cos 4 थीटा इज इक्वल टू cos 2 थीटा. ठीक आहे. आता तुम्हाला cos 4 थीटा मायनस cos 2 थीटा इज इक्वल टू 0 असं लिहिता येते. आता तुमच्याकडे फॉर्म्युले बघा, मी तुम्हाला मागे सांगितले ते फॉर्म्युले पाठ करायचे. cos c मी ते चारही फॉर्म्युले नाही, एक फॉर्म्युला जो आपल्याला इथे उपयोगी पडतो त्याचं तुम्ही cos c मायनस cos d इज इक्वल टू 2 sin c प्लस d डिवाइडेड बाय 2. आता एक तर तुम्ही जर अगोदर मायनस जर लिहिलं तर जसे तुमचे चारही फॉर्म्युले आहेत तसे तुम्हाला ॲज इट इज लिहिता येतील, किंवा हे c प्लस d डिवाइडेड बाय 2 c मायनस d डिवाइडेड बाय 2
तर तुम्ही ह्या शेवटच्या फॉर्म्युल्यामध्ये मायनस जर घेतलं नाही तर डी मायनस सी होते, ठीक आहे, इंटू साइन सी मायनस डी डिवायडेड बाय, हा फॉर्म्युला आहे बघा. तुम्हाला मी लांब टेबल मध्ये हे फॉर्म्युला एकदा लिहून दिले होते बोर्डवरती आणि तुम्हाला सांगितलं होतं पाठ करायला पाहिजे तुम्ही. बहुतेक हे फॅक्टोरायझेशन फॉर्म्युले आहे, ठीक आहे. आता पहा, therefore मायनस 2 साइन, आता सी ची व्हॅल्यू काय 4 थीटा प्लस 2 थीटा डिवायडेड बाय 2 त्या फॉर्म्युल्यानुसार इंटू साइन 4 थीटा सी ची व्हॅल्यू मायनस 2 थीटा डिवायडेड बाय 2, ओके, इज इक्वल टू 0. -2, आता तुम्ही जर पाहिलं हे -2 जर पलीकडे गेला असं आपण म्हणलं हे प्रोडक्ट मध्ये, तर हे टोटल 0 होऊन जाईल. म्हणजे साइन, आता हे टोटल किती होते 6 थीटा डिवायडेड बाय 2, 6 थीटा डिवायडेड बाय 2. तुम्हाला समजावून मी पुन्हा एकदा एक स्टेप रिडायरेक्ट करतो बघा. साइन 2 थीटा डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0, ठीक आहे. आता -2 कुठे गेलं तुम्हाला अगोदर सांगितलं मी, -2 आपण पलीकडे नेलं तर इथे 0 आहे, 0 होऊन जाईल. आता पहा साइन याचं काय होतंय 3 थीटा व्यतिरिक्त 6 साइन थीटा, ओके, इज इक्वल टू 0. आता पहा ही इक्वेशन कधी सॅटिस्फाय होईल, एक तर ही टर्म 0 असेल किंवा ही टर्म 0 असेल. therefore असं लिहू आपण sin 3 थीटा इज इक्वल टू 0 और sin थीटा इज इक्वल टू 0. मला तुम्हाला माहिती आहे कुठल्या कुठल्या अँगलला साइन जे आहे ते 0 येत असते. तर पहा तुम्हाला माहिती आहे 0 ला साइन ची व्हॅल्यू 0 येते, त्याच्यानंतर पाय ला येते, 2 पाय ला येते. म्हणजे आपण जनरलाइज जर केलं therefore, ठीक आहे, अगोदर एक सॉल्व करू आपण, हे सॉल्व करूया. therefore 3 थीटा इज इक्वल टू n पाय, ठीक आहे. आता तुम्ही जर याला काय केलं 3 केलं तर काय होईल, थीटा इज इक्वल टू n पाय डिवायडेड बाय 3, ठीक आहे. आता इकडले तुम्ही केव्हा इकडलं सॉल्व करा, और म्हणून सॉल्व करतोय. आता याचं करायचं जसं आपण 3 थीटा इज इक्वल टू 0 हे पाहिलं, म्हणजे कुठल्या साइनच्या व्हॅल्यूला ते 0 येत असते. तर तुम्हाला मी सांगितलं 0 पाय 2 पाय त्याला जनरलाइज केलं आपण n पाय, तर त्याचं काय होईल थीटा इज इक्वल टू n पाय, ठीक आहे. म्हणजे जे सोल्युशन आहे बघा, therefore जनरल सोल्युशन of given equation are solutions theta is equal to n pi divided by 3 और theta is equal to n pi, ठीक आहे. तर मी हा प्रॉब्लेम जो आहे तो दुसऱ्या अल्टरनेटिव्ह मेथडने सॉल्व केला आहे. तर तुम्ही हा प्रॉब्लेम जो आहे मी ज्या अगोदर दोन प्रॉब्लेम तुम्हाला समजून सांगितले त्या मेथडने तुम्ही सॉल्व करायचं आणि व्हेरीफाय करायचं आन्सर हेच आलेले आहे, ठीक आहे. तर याच्यानंतरचा भाग आपण पुढे पाहूया. होमवर्क तुम्ही सॉल्व करायचे आणि त्याचा फोटो काढून मला व्हॉट्सअपवरती पाठवायचा, ठीक आहे. थँक्यू.